गेली 6 ते 7 महिने झालं फक्त सॅलड आणि फळं एवढंच माझं संध्याकाळचं जेवण चालू आहे आणि इथून पुढेही असंच चालू राहणार आहे. तुम्ही म्हणाल का बरं? तर कारणही तसंच आहे. का तर 6 महिन्यांपूर्वीच मला कळलं, की मला डायबिटीज झालेला आहे आणि माझ्या रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजे HbA1c खूप जास्त आहे. ज्यांना माहीत आहे त्यांच्या लक्षात येईल, की HbA1c किती महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो नॉर्मल होईपर्यंत माझं YouTubeच्या चॅनलकडे थोडं दुर्लक्षच झालेलं आहे. कारण कसं असतं, आपलं शरीर जर निरोगी असेल तरच आपण काम करू शकतो. त्यामुळे मी माझ्या शरीराला पहिलं प्राधान्य दिलं. आता मी बरी आहे. माझा 5 महिन्यात HbA1c पण नॉर्मल आलेला आहे. तर चॅनल चालू करू का बंद करू? यात जवळपास 2 महिने गेले. एक वेळेस तर वाटलं, की माझी YouTube फॅमिली मला विसरलीही असेल. तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली, की "ही आपली फॅमिली आहे. ती आपल्याला कधीच विसरणार नाही. त्यामुळे तू बिनधास्त व्हिडिओ टाक. आपली फॅमिली तुला नक्कीच सपोर्ट करेल." म्हणूनच आज हा व्हिडिओ मी पोस्ट करते. तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली YouTube फॅमिली खूप मोठी करूया. आज मी अगदी साधी, सोपी पण हाय प्रोटीन सॅलडची रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी काकडी, टोमॅटो, गाजर, बीट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. नंतर त्यात मोड आलेली मटकी टाकायची. त्यात तुम्ही मोड आलेले हिरवे मूग, भिजवलेले शेंगदाणे, उकडलेले छोले किंवा हरभरा असे आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही कडधान्य घालू शकता. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. नंतर त्यात काळी मिरी पावडर, सैंधव मीठ, चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं साधं मीठ सुद्धा घालायचं आणि सगळ्यात शेवटी अर्धा लिंबाचा रस घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. तर अशी ही आपली टेस्टी व हाय प्रोटीन रेसिपी तयार झाली आहे. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही हे सॅलड खाल्लं तरी चालतंय. मला डायबिटीज झाल्यावर मी अशा बऱ्याच हाय प्रोटीन रेसिपी आजही बनवून खात आहे. जर तुम्हाला त्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि डायबिटीज विषयी काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि जाता जाता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.